कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। नवी मुंबईहून पर्यटनासाठी आलेल्या 2 तरुणांना अलिबागच्या समुद्रात जलसमाधी मिळाल्याची भीती व्यक्त होत आहे। शनिवारी 1 जून रोजी सायंकाळी अलिबाग समुद्र किनाऱ्यावरती ही धक्कादायक घटना घडली आहे। शशांक सिंग वय वर्ष 19 उल्वे आणि पलाश पखर वय वर्ष 19 सानपाडा नवी मुंबई अशी बेपत्ता झालेल्या तरुणांची नावे आहेत। 24 तासाहून अधिक काळ उलटूनही त्यांचा अद्याप शोध लागलेला नाहीये। मिळालेल्या माहितीनुसार हे 4 मित्र सायंकाळी 6:30 वाजता समुद्रावरती फिरण्यासाठी गेले होते। त्यावेळी एक तरुण खडकावरती चढला असता त्याचा तोल जाऊन तो पाण्यात पडला। त्याला वाचवण्यासाठी दुसरा मित्र पाण्यात उतरला, मात्र समुद्राच्या जोरदार लाटांमुळे दोघेही गटांगळ्या खाऊ लागले आणि पाण्यात बेपत्ता झाले। त्यांच्या तिसऱ्या मित्राने तातडीने आरडाओरडा करत मदतीसाठी क्रिकेट खेळणाऱ्या मुलांना बोलावले। घटनेची माहिती मिळताच अलिबाग पोलीस निरीक्षक किशोर साळे आणि तहसीलदार विक्रम पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। स्थानिकांच्या मदतीने बोटी, जेट स्की आणि ड्रोनच्या सहाय्याने बेपत्ता तरुणांचा शोध घेण्यास सुरुवात झाली। रात्री उशिरापर्यंत शोध मोहीम सुरू होती, मात्र त्यांना यश आले नाही। रविवारी ही 2 जून रोजी सकाळपासून शोध कार्य सुरूच असून नवी मुंबईतील या कुटुंबियांवरती शोकाकुल वातावरण पसरले आहे। सायंकाळी 6:30च्या दरम्यान आम्हाला PI साहेबांना आम्हाला असं कळालं, प्राथमिक वृत्त आलं की 2 मुलं जी आत पोहत गेली होती खेळताना, तर ते बेपत्ता आहेत। ते दोघांची आम्ही नावं आयडेंटिफाय केलेली आहेत। एक शशांक सिंग म्हणून आहे, 19 वर्ष, उल्व्याचा आहे, राहणार उरणचा। दुसरा पलाश पखर म्हणून आहेत, सानपाड्याचे आहेत। हे दोन्ही मुलं 19 वर्षाचे आहेत। आता हे दोघं आत पाण्यात गेलेले आहेत। तर आपण ऑलरेडी आपली जी स्पीड बोट आहे त्याच्या लगेच 6:15-6:30 दरम्यान स्पीड बोटनं आपण त्याची हे केलेली तपास करायचा प्रयत्न केला, त्यामध्ये काही यश आलं नाही। त्यानंतर आम्ही आता पोलीस विभागाचा ड्रोन आहे, ड्रोनच्या माध्यमातून आम्ही सर्च ऑपरेशन चालू ठेवलेलं आहे आणि सध्या ते चालूच आहे आणि आम्ही आमचे शर्थीचे प्रयत्न करत आहेत।